कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। जिल्ह्यातील सर्व पूल आणि सांकवांचे तातडीने ऑडिट करून धोकादायक आणि कमकुवत संरचना नव्याने बांधाव्यात अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे। पाटील यांच्या मते अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक पुलांच्या मजबूतीचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित आणि निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे। प्रशासनाने सर्व पुलांचे तांत्रिक ऑडिट करून त्यांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, तसेच जीर्ण झालेले पूल वाहतुकीसाठी बंद करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असं त्यांनी सुचवलंय। सरकारने संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी विशेष निधी मंजूर करून कामांना गती द्यावी, अन्यथा जनआक्रोश वाढेल असा स्पष्ट इशारा देखील पाटील यांनी दिलाय। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्र येऊन पाहणी मोहीम राबवावी, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी योग्य उपाययोजना करता येतील असं आवाहन त्यांनी केलंय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने या मागणीकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे। आज रायगड जिल्ह्यामध्ये महाड येथे मोठी दुर्घटना घडली तेव्हा मेहता साहेब पालकमंत्री होते आणि त्यावेळेला राज्य सरकारने जिल्ह्यातील स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी सूचना दिली होती। नुकताच अलिबाग रोहा रस्त्यावरती एक ब्रिज पडून दुर्घटना थोडक्यात घडली आणि फार मोठी हानी होण्यापासून नुकसान झालं नाही। अलिबाग वडखळ रस्ता NH कडे आहे, त्याचं डांबराचं नूतनीकरणाचं काम सध्या चालू आहे, पण त्याच्या अंतर्गत जे ब्रिजेस आहेत, मोरे आहेत, त्या ह्या एस्टिमेटमध्ये पकडलेल्या नाहीत। तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे, मी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पण पत्र पाठवणार आहे, प्रत्यक्ष भेटणार आहे। मी ईमेलद्वारे त्यांना पत्र पाठवले। NH जे शेलार साहेब आहेत AC त्यांच्याशी पण संवाद साधला की अलिबाग वडखळ रस्त्यावरती RCA, JSW नंतर गेल यांची अवजड वाहनं चालत असतात आणि नव्याने लोढा बिल्डर हे मालवा परिसरात आलेल्या त्यांच्या पण गाड्याची वाहतूक होत असते। आणि हे ज्या रस्त्यावरचे जे ब्रिजेस आहेत ते 10 टनाच्या कॅपॅसिटीचे त्यावेळेला बनवलेले आहेत। तर माझी मागणी आहे की रस्त्याचं नूतनीकरणाचं काम त्यांनी मंजूर केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। पण हे जे ब्रिजेस आहेत, सागा मारुती आहे, पडी येथे आहे, पेजारी येथे अनेक मोऱ्या नादुरुस्त झालेल्या आहेत, ते याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ त्याला मंजुरी द्यावी। कारण NH याचं टेंडर 42 कोटीला काढलं होतं, पण स्पर्धेमध्ये ते काम 22 कोटीमध्ये मंजूर झालेलं आहे। ऑलरेडी 22 कोटी जर या ब्रिजच्या कामासाठी वापरले तर खऱ्या अर्थाने आगामी काळामध्ये होणारे दुर्घटना टळतील आणि खऱ्या अर्थाने अवजड वाहतुकी सुलभपणे करता येईल।